हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता आमच्या मॅडमच्या तिथं आलेले आहे. तर जनगणनेला आम्ही आज जात आहोत. जनगणनेसाठी मला सुपरवायझरची ड्युटी आलेली आहे आणि आता त्यांना एरिया वगैरे फायनलिस्ट करून देणार आज. त्याच्यानंतर तो एरिया सर्व त्यांना मॅप तयार करण्यासाठी सर्व कोणाचं कुठून आहे ते सर्व करायचं आहे. तर ते आज आहे. तर आता मी निघाले, वाजले आहे 9:20 झालेले आहे. आता निघते मी आणि आज खूप जास्त काम आहे. कदाचित मला संध्याकाळ पण होऊ शकते आणि संध्याकाळी नंतर मग मला मठात पण जायचं आहे आज. तर बघते तर पटापट आवरून मॅडम येत आहे खाली, आम्ही निघूच आता थोड्या वेळामध्ये. तर चला, बोलते मी नंतर तुमच्याशी. आणि माझी गाडी लावलेली आहे इकडे, इथं आपली गाडी लावली आहे. आणि आद्विक दिवशी झोपलेले आहे ते अजून. तर ते उठतील, त्याच्यानंतर मग त्यांची तयारी वगैरे करेन मी नंतर. चला, मी आता पट्टापट्टा आवरून घेते, तयारी करते. थोडंसं काम आहे, त्या मॅडम येत आहे आणि थोडंसं काम पण आहे मोबाईलवरतीच. आता ते ॲपमध्ये ते नंबर वगैरे मला बाकी 3 आहे ना जे प्रगणक, त्यांना कॉल वगैरे करायचा आहे. चला, मी नंतर तुमच्याशी बोलते. तर मी आता जस्ट आले, जेवण वगैरे केलं आणि आज बाकीचे एरिया वगैरे थोडा बघितला बाकी यांचा आणि बॅग्स वगैरे कलेक्ट केले, कारण की त्यांच्या 3 जण बॅग्स बाकी होत्या. तर हे बॅग आहे जनगणनेची. तर जनगणनेची बॅग आता याच्यामध्ये साहित्य हा बघूया आहे. एक पैसा कप्पा हा खाली आहे थोडा. तर हे जनगणनेचं साहित्य आहे, याच्यात मार्कर दिलेले आहे, त्याच्यानंतर शॉर्पनर, पेन्सिल, इरेझर, पेन सर्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक डायरी दिलेली आहे, डायरीमध्ये काही असेल सर्व जे असेल ते राईट करायला एक डायरी दिलेली आहे. त्याच्यानंतर ही माझी सुपरवायझरची ऑर्डर आहे. तर मला सुपरवायझरचं आलेलं आहे चार्ज सुपरवायझर. आणि माझ्या अंडर असलेली हे लोक सर्व मॅप वगैरे आहे याच्यामध्ये. हा मॅप वगैरे त्याच्यानंतर पॅड आहे, पॅड वगैरे आणि हे जनगणनेचं पुस्तक आहे. जनगणनेचं पुस्तक आणि त्याच्यामध्ये एक कॉपी असते जनगणनेची. तर मी आता वाचते. तर मी आता लगेच घरातली कामं आहे ना ती आटपून घेते. इकडं मी मशीन पण लावून गेले होते सकाळी जातानाच, तर कपडे झालेले आहे. तर कपडे पहिल्यांदा टाकून घेते, सुकून जातील म्हणजे. तर सकाळी जाताना मी हे सर्व बाकीचं करून गेलेले होते. आणि कसं मग आल्यानंतर पण मग कसं एवढा उन्हातून यायचं आणि खूप जास्त लोड होतो. सकाळी बाकीची कामं आणि दुपारी कामं अशी करते मी, कारण की मग दुपारच्या वेळेस कसं आणि जनगणनेला म्हटलं तर पूर्ण उन्हामध्ये फिरावं लागतं आणि सुपरवायझरची ड्युटी असल्यामुळे ना मला सतत प्रत्येक ठिकाणी जावं लागतं, त्यांच्या स्पॉटवर जावं लागतं. काही ना काही प्रॉब्लेम आले ते सॉल्व करायला लागतं. तर आज त्यांना फक्त एरिया दाखवायचा होता, तर एरिया फाइंड आउट केला मी त्यांचा. तर असं कामं
सध्या चालू आहे आणि ती कामं करता करता घरातलं पण एवढं सर्व आवरायचं असतं. तर आता मी पटकन हे सर्व कपडे टाकून घेते आणि बरेच कपडे आता सध्या कपडे पण उन्हाळ्याचे ना मुलांना एक एक दोन दोन ड्रेस सारखे चेंज करत राहतात गरमीच्या दिवसांमध्ये. आणि ह्या वर्षी इतकी जब्बर गरमी आहे ना, तर त्याच्यामुळे बाहेर पण जायची इच्छा होत नाही. आणि जनगणनेचं काम आता आलं आहे तर ते आता पूर्ण करावं लागेल इतकं. तर तेच माझी धावपळ सध्या चालू आहे, म्हणून माझे असे व्हिडिओ जरा मध्ये मध्ये येत आहे. कारण की सध्या आता लोड पण आहे आणि सुपरवायझरची ड्युटी आल्यामुळे जास्त जिम्मेदारीचं काम आलं, त्याच्यामुळे मग ते पूर्ण करावं लागतं. त्याच्यामुळे मग आता त्या गोष्टी आधी मी करते आणि सर्वांना म्हणजे प्रत्येक अपडेट द्यावी लागते. सर्वांनाच दाखवून द्यावा लागतो एरिया, तिथे जाऊन सर्वांना कोणता कुठून एरिया, कोणाचा कुठून एरिया. परत सोसायटीमध्ये असेल ना तर तिथंसुद्धा परमिशन घ्यावी लागते. तिथं सर्व रूल्स असतात, ते सर्व व्यवस्थित आम्हाला सांगावे लागतात. असं करणार ते करणार. खूप असं परमिशन म्हणजे बाकी तर सोसायटीमध्ये परमिशन पण देत नाही, पण आम्ही इतकं कन्व्हिन्स करून ते केलं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत, तर त्या फेस करायला खूप जड जातात. कारण की ना असं बोलायला काही नाही, पण फेस करणं खूप जास्त अवघड होऊन जातं. तर तेच सध्या कामं चालू आहे आमची. आता ते झालं की एकदा गणना आधी सुरू होणार आहे आपली, नंतर मग जनगणना. तर आता पटकन आता हे कपडे टाकून घेते आणि बरं झालं सकाळी पण बाकीचे काम आवरून गेली होती, म्हणून मग बरं पडतं. आता हे पटकन आवरून घेते. मठात पण जायचं होतं आम्हाला, तर ते पटकन आता आवरून झाल्यानंतर जाणार आम्ही. आणि ते पटकन सर्व कपडे तर झाले माझे टाकून ऑलमोस्ट. आणि मी ना व्हाईट कपडे भिजून ठेवलेले होते वेगळे, तर आता ते सर्व झाले. आणि जास्तीचे कपडे निघत आहे सध्या माझे, जनगणनेला पण जाते ते वेगळे, परत घरातले म्हणजे जास्त कपडे निघत आहे. तर ते जे आता झालं सर्व आवरून, मग किचनमध्ये आता थोडेसे भांडे वगैरे आहे, ते सर्व भांडे आवरून घेते, भांड्यांचा पसारा. आणि ना घरातलं आणि कामाचं दोन्ही हँडल करणं कधी कधी खूप अवघड होतं. आणि सध्या उन्हामुळे जास्त डोकं दुखतं आहे, कारण की इतकं ऊन आहे ना, उन्हामध्ये फिरलं जात नाही. पाण्याची बॉटल पण घेऊन किती घेणार, तरी म्हणजे ना शक्यच नाही पूर्ण उन्हामध्ये. अक्षरशः मला तर अशी उन्हामध्ये ना तर उन्हाची एलर्जी झाली पूर्ण. असं लाल 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 अंगावर पुरळसारखं येऊ राहिलं, इतकं ऊन आहे बाहेर. तर तुम्ही पण जनगणना करत असाल तर काळजी घ्या तब्येतीची, कारण की खूप जास्त त्रास होतो आहे. जे वयस्कर असेल त्याने तर खरंच जास्त काळजी घ्यावी आता. आणि आता मी पटकन ही माझी सर्व कामं आवरून घेते आणि मठात जाईल तेव्हा तुमच्याशी बोलते. आणि खूप छान मठ आहे पुण्यामधलं सर्वात धानोरीमधलं मठ. तिथं खूप जण लांबून लांबून येतात, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर पटकन आता भांडे तेवढे घासून घेते मी, आणि थोडेफार भांडे आहेत. तर मी सकाळी तर बाकीचं सर्व आवरूनच गेलेली होती, आणि आता जेवढे राहिले तेवढे घासून घेते. वेळच्या वेळेस घासले ना तर मग नंतर आपल्यावर लोड पडत नाही, म्हणून मग मी ना कंटाळा करता लगेच घरातलं आवरायला घेतलेलं आहे. इथे आवरून घेते पटापट. आणि चला मी नंतर बोलते तुमच्याशी, भांडे घासून झाल्यानंतर.
तर भांडे सर्व घासून झाले माझे आणि मी तर लगेच भांडे झाल्यानंतर मग माझं किचन आहे ना पूर्ण क्लीन करून घेते. बेसिंग वगैरे सर्व क्लीन करते आणि कधी पण भांडे झाल्यानंतर बेसिंग जर घासून घेतलं ना तर व्यवस्थित स्वच्छ राहतं. आणि आता मी सर्व पाणी काढून घेते कारण की मला नेहमी किचन ओटा हा क्लीन आणि कोरडा झालेला आवडतो. तर इथं पाहू शकता मस्त आवरून घेतलं आणि सध्या पाण्याची खूप हाल होत आहे ना. मी हंडा कळशी पण भरून ठेवलेला आहे फिल्टर करून, म्हणजे जेणेकरून मला बॉटल वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवता येईल. तर इथं हंडा कळशी पण मी भरून ठेवलं कारण की मी पण घरी नसते. मग पाणी जेव्हा इथं प्यायचं तेव्हा मी व्यवस्थित म्हणजे पाणी राहील घरामध्ये म्हणून. आणि आता पटकन हे गॅस पण पुसून घेते. तर पटकन ही सर्व कामं आटपून घेते आणि लगेच आम्ही निघणार आहोत मठामध्ये जायला. तर आज गुरुवारचा दिवस आहे आणि मठामध्ये जायचं आहे. तर पटापट मी तर आवरून घेते. तर इथं पटकन मी क्लीन केलं. इथं तुम्ही पाहू शकता किचन आणि दमून आले. तर इतकं ना आज कामं पण करायला असं कंटाळा येतो आहे कारण की खरंच उन्हामधून आल्यानं अजिबात एनर्जी राहत नाही. तर चला आता तर इथे आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलेलो आहे. तर इथं औदंबराचं झाड आहे औदंबर. तर इथे मस्त छान मस्त हे स्वामींचं मठ एकदम जवळ आहे आमच्या घरापासून धानोरीमध्ये. जर कोणाला स्वामींच्या मठात यायचं असेल तर एकदम मस्त खूप सुंदर हे मठ आहे आणि इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि खूप 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 जण इथे लांबून लांबून येतं ह्या मठामध्ये. आणि तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्ही ते येऊ शकता. धानोरीमध्येच आहे. जवळ धानोरीमध्ये तुम्ही जर स्टॉप विचाराल तर भरत ढाबा स्टॉप आहे त्याच्याच जवळ एकदम जवळ आहे हे स्वामींचं मठ. तर इथे छान मस्त आता आम्ही जातो आहे वरती मठामध्ये. आणि आज मुलांना घेऊन आले मी. त्यांना पण इच्छा होती मुलांना, तर मग आम्ही आलो इथे. तर चला आता वरती जाऊया आपण.